जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचं 4 दिवसापूर्वी निधन झालं। आपल्या वडिलांचं दुःख उराशी असताना हिवरेतर्फे नारायणगाव येथील एक युवक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या 5-6 दिवसापासून उपोषणाला बसलाय। माझ्या सहकार्याला भेटायला जायलाच हवं, माझं दुःख मी बाजूला ठेवतो असं म्हणत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी हिवरेतर्फे नारायणगाव गाठले आणि राजाभाऊ भोर यांची भेट घेऊन आपण उपोषण सोडावं, हे सरकार मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळवून देईल, मी एक मराठा आमदार आहे, तुमच्या सोबत आहे, आपण तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती राजाभाऊ भोर यांना केली। यावेळी राजाभाऊ भोर काय म्हणाले ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, हिवरेतर्फे नारायणगाव। तुम्हाला आम्ही त्रासच देणार ना, आम्हाला तुम्ही इथे म्हणजे आम्हाला ते योग्य नाही वाटत। मी त्याला 2 वेळा बोलणार झालं कायद्यात रूपांतर व्हायचं मी कायदा करून तुला आणि अधिवेशन पहिलं 15-16 ची काहीतरी डिक्लेअर झाली ती तारीख पुढं का गेली? 20 तारीख का गेली असं मी 15 तारखेच्या अधिवेशनात माहिती घेत होतो, पण अधिवेशन काय असं आमच्यापर्यंत काही इन्फॉर्मेशन नव्हतं। 15 अधिवेशन आधीपासून मला ना बऱ्याच जणांचे फोन आले आमच्या मराठी तिथे 15 तारखेला आहे, तुम्ही बोला। मलाच माहीत नाही, मग मी विचारलं विधान भवनात विचारलं, 1-2 मंत्र्याला विचारलं, ते म्हणजे तसं काय नाही आहे। विधान भवनाच्या ऑफिसमध्ये पण माहीत होतं की असा आदेश आहे। आता काल परवा मुख्यमंत्र्यांनी आता आम्हाला तर 15 किंवा 16 अशी तारीख समजली होती। ते मलाही बऱ्याच जणांचे फोन आले, पण मला माहीत नव्हतं, मी माहिती घेतल्यावर तुझं काय आता तर 20 तारखेला गेले म्हणजे मुद्दाम केले असं त्याचा अर्थ झाला। असं सर्वसामान्य नागरिकांच्या अशीच भावना झाली ते मुद्दाम केले, मुद्दाम पुढे ढकलले त्यांसाठी एकच आहे की दादांपर्यंत कोणी जात नाही, दादा जर पाणी घेत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, विषय असं होतो। घरांच्या शिवाय ते तुम्हाला त्यांनी तिथे सांगितलं जेव्हा दादा पाणी घेतील तेव्हाच मी इथून म्हणतो येणार, आणि दादांपर्यंत कोणी मंत्री खासदार कोणी काय आजपर्यंत पोचले नाही तिथपर्यंत तुम्ही म्हणतो असा विषय झालेला। ठीक आहे, त्यांची समस्या दादांची त्यांनी ऐकून घेतली असते, कोणी गेले असते तिथे थोडंसं दादांना मार्गदर्शन झालं असतं तर पुढचा विषय हा 20 तारखेला अधिवेशन नाही, आम्ही 20 तारखेला घेतो त्याच्यावरती चर्चा करू। मग 20 नाही झाली काय इतका घेतं 21ला तुम्हाला काय करायचं आम्ही बोलू तुम्हाला ना, असं काहीतरी बोलले असते ते दादांनी बी माघार घेतली असते ते ना। काल परवा गेलं पण अधिकारी जातात ना, अधिकाऱ्यांच्या काय हातात येणार ना, अधिकारी काहीच सांगू शकणार नाही। आता 20 तारखेला अधिवेशन आहे, मग त्यात तरी विषय मार्गी लागणार आहे का? तुमचं कोणाशी बोलणं झालं आहे का तालुक्याचे आमदार म्हणून? मी बोललेलो आहे, ते मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात अधिवेशन आहे ते, आणि तिथं कायद्यात ते पारित करण्याचं मसुदा तयार करायचं चालू आहे, तिथून कायदा करून ते करायचं। पण 20ला मी नाही आहे, आमच्याकडे घरी दशकरी आहे, मी माझं पत्र विधानसभेच्या अध्यक्षाला देणार आहे आणि एक बाईट करून पण पाठवणार आहे की त्याच्यातून काय आहे। तरी पण आता मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, मग आता आपला काय बांधव होता त्याची माझी लई आधीपासून ओळख, आमच्यावर फिरलं नाही इकडं तिकडं काळजी म्हणून मी हो तुमच्यावर दुःखाचा डोंगर याची आम्हाला कल्पना आहे, परंतु हा 6 दिवस झाले हा युवक उपोषणाला बसलाय, सर त्याला पण न्याय मिळाला पाहिजे। न्याय 100% मिळणार, ज्यासाठी मी प्रयत्न करणार, मी आलो त्याच्यासाठी, तर त्याने आता जरा थोडंसं संयमाने घ्यावं। आता ते वरिष्ठ पातळीवर आहेच ना, मी त्याचं मानणारच आहे किंवा बोलणारच आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे। 20 तारखेला सांगितलं आहे, पाहिलं तर एखाद्या मंत्र्याला फोन करू, आपल्या जवळचा फोन असेल तर त्यांच्याशी बोलू। तुम्हाला फोन समजा तुम्ही आपलं तुमचं आणि आजीदारांचं पण जवळच आहे,
आजी दादा आहे होते म्हणजे 2-4 मध्ये समजा 10-20 जण 50 जण सगळे आमदार 50 आमदार जर आपण जरांच्या दादांकडे गेलो आणि 50 आमदारांनी तिथं समर्थन दिलं तर आम्ही तुमच्या मागे तुम्ही उपोषण सोडा तुम्हाला शब्द देतो 20 तारखेला तुमची मागणी पूर्ण होईल 50 आमदार भरपूर जमणार गेलो आपण बस भरून घेऊन एवढे आमदार तर काय हरकत तुम्हाला काल फोन केला मी सांगितलं त्यांना आणि असं की तेच म्हटले की अधिवेशन घेतलं त्याच घेतले आता अधिवेशन त्यांच्या नाकाची वरती आहे आता हे आपलं नाक ते त्यांच्या नाकाची वरती आहे ते बोलत नाही त्यांसाठी त्याला बरं वाईट झालं नाही ते चुकीचं नाव आहे. या तुम्ही कमी बोला, कशी तब्येत नाही बरी थोडंसं. काल कॅबिनेट झालं काल समजा कॅबिनेटमध्ये त्याचा काही विषयच नाही आम्ही सगळ्या बातम्या आतापर्यंत वाचत होतो किंवा काहीतरी मराठा आरक्षणाचा विषय काहीतरी होईल असं वाटलं होतं पण अख्ख्या कॅबिनेटमध्ये त्यांनी ते दुसऱ्याच गोष्टीला प्राधान्य दिलं खूप आणि याला अगदी बगल दिली म्हणजे हा विषय सुद्धा काढला नाही कोणी कोणाकडनंच हा विषय नाही आला की बाबा जरांगीदार तिथं बसलेत अधिवेशन कायदा पारित करायचं आहे त्याचा काही विषयच नाही म्हणजे मग आपण समजायचे काय सर्वसामान्य माणसं कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतरच ठरलं ना 20 नाही कालची कॅबिनेट कालची स्पेशल कॅबिनेट होती असं आम्हाला वाटते बरं समजा आणि आता 20ला स्पेशल अधिवेशन बोलवलेलंच आहे ना त्या विषयावर. होणार ना हे जे अधिवेशन असेल सभागृह आमचं विधिमंडळाचं मी सदस्य आहे जे कायदे करणारे मंडळाचं सदस्य आहे तिथे सगळ्यांच्या मेजॉरिटीने किंवा एकमुखाने ते घेऊन मराठा समाजाला आरक्षणाचा कायदाच पारित करणार आता ह्या आधी पण झालेलं आहे कसा टिकला नाही टिकला तो वेगळा गोष्ट पण आमचा जो कायदा करायचा चालू कसा टिकवायचा खूप करूनच तिथे 1 तारखेला अधिवेशन जर आहे त्याच्यामध्ये उपलब्ध होते माझ्यापर्यंत त्यांनी जे काही निरोप पाठवला आहे मी हा निरोप घेऊन राजकीय आल्या म्हटलं आता ठीक आहे आता हे घ्या आणि नाही जर झालं तर परत करू ना आपण पण आत्ता जरा त्याची तब्येतीची काळजी घ्या की थांबण्यात त्या अर्थाने लिहिली होता आता अजून एखाद दिवस राहील किंवा एक राहील आणि तब्येत महत्वाची आहे. विनंती करण्यासाठीच मी आलोय आम्ही पण विनंती मी आता एवढं करून मी अजून कुठं घराच्या बाहेर गेलेलो नाही साहेब आम्हाला खरंच मान्य आहे तुम्ही अजून एक त्याबद्दल शिवजयंती, उलट आम्ही यात्रा, तुमच्या गोष्टी, दुःखात मी कुठं सहभागी जाणार नाही, आहे. ते तुम्ही कार्यक्रम कार्यरत होतं. म्हणून आम्ही तुमच्या खूप म्हणजे ऋणी झालो आज आम्ही तुमचे कारण तुमच्याकडे जेवढं दुःख आहे तुम्ही ते सोडून इथपर्यंत आलेत त्याच्याबद्दल आम्ही तुमचे म्हणजे ऋणी आहोत तिथं करायला पण मी आता राजूचे पण विषय असा आहे की त्याला आम्ही गेले 6 दिवस हेच सांगतो पण त्याची मानसिकता फक्त अशी आहे का तिकडे जरांगी दादा बसलेत अरे आणि हो मी पण इथं- आता सगळं ठरलंय 20 तारखेचं तर थांबा ना म्हणा तर रोहित दादांनी पण सांगितलं ना रोहित पवारांचे आमदार त्यांनी पण सांगितलं 20ला विशेष अधिवेशन कसे बचेंगे तो और भी लढेंगे थोडंसं सगळे सोबत आहेत आणि आपण आमदार साहेबांना काही सोडणार नाही अधिवेशनात विषय नाही झाला तर. तुझे सगळं माहीत आहे सगळे लोक आता तुझे आपल्या जवळचे मी एवढं असून सुद्धा आलोय तर तू ऐक जरा माझं फक्त असं नको नाही साहेब तुम्ही सोबत असण्याची गरज आहे पण सोबत तुमची आहे दुःख आम्हाला याची कल्पना आहे. मी पहिल्या दिवशी म्हटलं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर राजीनामा द्यायची वेळ आली तर मी राजीनामा देणार पहिला आमदार आहे मला अनेक आमदारांचा फोन लागेल तू असं कसं बोलत म्हणलं तर काय समाजाच्या पुढं कोण मोठं आहे तेव्हा किंवा हे पद मोठं आहे किंवा काय मोठं असं आहे ते नंतर दुसऱ्या दिवशी मला जरांगे दादांचा फोन आला आणि ते म्हणले ते राजीनामा नको देऊ अधिवेशन बोलवण्यासाठी मागणी करा मग मी तसं पत्र दिलं इथे सगळ्यात पहिलं पत्र आपल्या आमदारांचं आहे. हां आणि मग ते म्हटले की हिवाळी अधिवेशन नागपूर रोजी होणार आहे 3 दिवस स्पेशल फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत चर्चा आली आणि प्रत्येकाला तिथं बोलून देत ते भावना मांडली इथं वेगळी म्हणजे करतोय ना आपण आज थोडी पण मी आलो याच्यासाठी की राजू तू ऐक जरा आणि परत 20 तारखेला काय होईल काय नाही होईल त्याच्यानंतर आपण पुढं ठरवू तर तू महत्त्वाचं आहे आणि तू जर असं हे करत राहिलं तर हे काय योग्य मला तर वाटत नाही म्हणून मी आलो तुझ्या काळजी बाजी पाठिंबा चालू तुम्ही पण आता बरं का आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आहे ना बरं का तुम्ही त्यांच्या हस्ते तुम्हाला म्हणतो हे घ्या बरं का आणि उपोषण करा सोडून द्या नाही पुढे बरं का 20च्या ऐवजी 20ला नाही झालं ना तर 21ला बरं का बसताय आणि आपण सगळे बसू अरे आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहू तुमच्या संगतीने बसणार आहे झालं का ना 20ला नाही कायदा झाला ना तर 21ला मी तुमच्या संगती येतो म्हणतो सहकुटुंब सहपरिवार बसू हां पण तुम्ही एवढी विनंती मान्य करा आपल्याला विनंती करतो मला करण्यापेक्षा आपण पाटलाला होणार ना मग नाही आता आमदार साहेबांनी ते सांगितले ना बोलणं झाले ना त्यांच्या संघ पण त्यांचं काहीतरी विषय आता त्यांना तिकडे जाताय नाही मी काय तुमच्या शब्दाच्या पुढे तुम्ही आले ना
बँकेत काय गेली तरी आले हेच म्हणले झालं आधी मला ती गोष्ट म्हणायचं पण या विषयात माफ करा. भाऊ तुम्ही उपोषण सोडावं, तब्येत खराब आहे, काळजी घेतली पाहिजे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुमच्या दुःखात आम्ही आम्हाला वाटत नाही का? आणि 20 नंतर आपण सगळे सोबत आहोत ना. आपण पाटलाला म्हटलं अहो आता पाटील तिकडे आहेत, आता आपण इथे आहोत. कर्तव्य आहे ना ते तिथं काय आहे आम्ही तुमच्या सोबत आहे ना. मी पहिल्या दिवसापासून तुमच्या बरोबर आहे. विनंती आहे सगळ्यांची, शेवटी तब्येत महत्वाची ना. केलं अधिवेशन तुम्ही आपल्या त्यांना सांगा बँके साहेबांना सांगा असं असं आहे इथं वाचलंय मी जरा आवाज होतो तिथे उठा ना, वळसे पाटील साहेबांना सांगा फोनवर बोलतो का वळसे पाटील नाही साहेब? नको फोन हां बोला पण नाही फोन सरकारचे आता ते मंत्री आहेत, ते सांगतील ना काय काय ठरले काय नाही. आता थोडंसं तुमच्या राजेभाऊ थोडं सबुरीनं घ्यावं ही विनंती आहे खरंच. थोडासा विषय होईल ना. आमदार साहेब नाही एक मिनिट ऐक ना नाही ना मी आता त्यांची इज्जत आहे माझ्या मला एवढी मी तारीख जाऊ नाही 5 दिवस लढलोय ना अरे आता ते आता काही होणार नाही माझ्या नाही नाही काय असं नाही, तुझी काळजी म्हणून आपण लढू ना अजून, पण आपण नीट असलं पाहिजे ना पहिलं. माफ करा तुम्ही नका तुमचा शब्द पाडायला मला आवडत नाही. तुम्ही कोणते शब्द टाकू नका प्लीज. मला वाईट वाटते तुम्हाला नाही वाटत नका तुम्ही मी सोडणार नाही. मी महाराजांची शपथ घेतली मला ती खोटी ठरवायची. साहेब प्रतिष्ठामध्ये काम करते तुम्हाला माहिती आहे. महाराजांचं काम करते घरदार सोडून काम करते दर्शनवर पापडे त्यांची त्यांना खोटं नाही ठरवायचं. त्यांची शपथ घेतलेली हा ठीक आहे, त्यांची शपथ घेतली तिथं काय नाही. मग आता काय 20 तारखेचा निर्णय घेतलाय का नाही घेतलाय? 20 लाख आपण मग 20 तारखेचा निर्णय जर घेतला असेल तर आपण थोडी महाराजांची शपथ खोटी त्याच्या ठरवतो. आधी होईल. उलट त्याच्यासाठी ठरले म्हटल्यावर तुमच्या सगळ्यांच्या द्वारामुळे याच्यामुळे निदान त्यांनी ऐकलं आणि केलं असं तरी होईल ना. ते त्यासाठीच बसले आपण. त्यांनी अजून वेळ अवस्था नाही ते सरकार अधिवेशन कॉल करायला अधिवेशन. कमीत कमी 3-4 दिवसाची 5 दिवसाची नोटीस लागते. पण आता ऐक सगळ्यांना ते करून पाटील बसले 11 तारखेला उपोषण आणि त्याच्या आधीच 4-5 तारखेला त्यांनी जाहीर केलं तर मी 11ला बसणार आहे. आणि आपल्या सरकारचं वेळ भेटला जवळ 10 दिवसाचा. आता आपली नोटीस जायला की 4-5 दिवस आधी 10 दिवस भरपूर वेळ होता त्यांच्याकडे. त्यांनी निश्चित नव्हता करायला पाहिजे. आता ते सगळं खरं आहे तुझं. असं आहे ना मी पण समजते, पण मग आता सरकार आहे ना ते सरकार असं केल्याशिवाय लागणार नाही. आणि आमच्या सामान्य हात माणसाच्या हातात काय राहिलीच नाही, काहीच नाही राहिलं. नाही असं नाही करतात तर त्याला तर न्याय भेटणार तरी आपल्याला. लोक आत्महत्या करतात. कितीतरी जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करण्यात आत्महत्या केली. मी तर नाही ना केली. स्वाभिमानाने जरांगी पाटलांना मागं उभा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते महाराजांना घेऊन बसले उपोषणाला मागे पुतळा आहे त्यांचा. मी शिवजल म्हणून येतो मला किती अभिमान आहे. आज जरांगी पाटील त्यांचा आशीर्वाद घेऊन तिथे बसले आणि ते आपल्यासाठी मागणी करतात. मला ते माझं तर मला आई तर नको आहे. मी काय लायचं किंवा आरक्षण माझे बाबा कुणबी आहेत माझं होणार आहे. पण मग काय झालं मी पहिल्या उपोषणाला बसलो दुसऱ्या उपोषणाला बसलो लगेच सुटलं मुंबईतलं रॅलीलाही गेलो उपोषणाला बसून सुटलं. पण आता त्या मागण्या कुणबी बिनबी झालं. मग आता आमचे बाबा कुणबी निघाले हे भेटलं नोंद भेटली म्हणून काही असं अर्ध्यातून सोडून नाही सर बाकीच्यांचं काय बरोबर ना. तो विचार चांगला आम्ही आहे. शब्द दिलता समाजाला सह्याद्रीला पाळणीला झाला आपलं काम आहे. शब्द दिला मी पाळणीला जीव जात नाही होते. कोण मिळाले उपोषणाला सांगा कोण मिळाले. हा त्रास होतो शरीराला मरत कोण नाही. आणि मला पण काळजी नाही माझ्या बाब फॅमिली मला कळत नाही. आणि असं केलं ठीक आहे तुमच्या विश्वाची तुम्ही उठवशा नाव इतर आमदार त्यांची जबाबदारी कोण करणार. कारण इथून मागे अधिवेशन झाली ना पण तिथं आवाज नागपूरला जेव्हा अधिवेशन झालं ना 3 दिवसात मराठा समाजाला अधिवेशन मिळावं असं 85% आमदारांनी सांगितलं. म्हणते इतर जातीचे पण सांगितलेलं. आता तो कायद्याचं रूपांतर करायचं म्हटलं विषय ठरेल. आता या हरकती नाही हरकती
नाही, हरकती नाही हरकती एकदा कायदा पारित झाल्यानंतर तो नंतरचा विषय आहे. पण कायदा तर पारित करणार आहे. साहेबांनी मीटिंग घेतली होती 2 तारखेला जिल्ह्यामध्ये. मीटिंगला येत होती तिथं मी वही पण मध्ये असं तुम्ही आदेश लावता सगळं व्यवस्थित वाटलं आलं. ज्यावेळी सगळे सोयरे प्रश्न तर ते लोक आता ते जो तो पर्सनल विषय करून माझ्याकडे पण सगळे सोयरे आदेश आल्यानंतर सगळे सोयरे शब्द आल्यानंतर तुम्ही पण म्हटले आमच्याकडे स्पष्टीकरण नाही ते खूप दाखले द्यायला सुरुवात मुली पण आहे संभ्रम आहे ना. येईल ना, ते क्लिअर होईल. कायदा आला की ते क्लिअर होईल. पण मेजर 80% लोकांना दाखले मिळायला सुरुवात झाली. काल पण आपण आपलं काही रस्ता आहे म्हणजे दादांचं 10 काही दाखले. लक्ष आहे आपल्याला या आरक्षणामध्ये अख्खा मराठी 100% मराठा समाज घ्यायचा 20% मान्य नाही ना करायचं. नाही, नाही, सगळेच येतील आपण त्याच्यात. खायचं आणि ते हे लोकांना- नाहीये, मी सांगितलं की सगळ्यांनाच मिळणार आहे. आता आपण वातावरण शिबिरं गरम घेतोय आहे सध्या. वातावरण गरम आहे आता कुठेतरी हालचाल चालू झाल्या सरकार पण मला आपल्या चांगलं देशाच्या वाटते अनुसारच करतोय ना. सरकार पण चांगलं वाटते हे दिलं तर असं मला वाटतं हे सरकार दिल जाऊ दे, सरकार कुठलं का असं ना, पण त्यात प्रयत्न करू ना. होणं महत्वाचं आहे. होईल ना तुमची तब्येत पण महत्वाची वाला तुझी. पण महत्वाची आहे, सगळे जवळचे आहेत तुमच्या. मी हे केलेलं आहे मी मार्गाची शपथ नसती घेतली अरे पण शपथ खोटी ठरत नाही ना. आता होतंय म्हटलं काय जोपर्यंत म्हणून दादा बसले तोपर्यंत मी बसणार असं मी शपथ घेतलेली आहे महाराजांची आणि ते संपलं सगळं मला माफ करा जे मला नका बोलायला जास्त. तुम्ही चर्चा करा तुमची. बरं, तू शांत बस आता, बोल ना. मनोज जाळाचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत सोडणार नाही असं त्याच्यावर तो ठाम आहे. पण ठीक आहे, आता ते जरी असलं तर आता आपल्या तालुक्या लेवलचा विषय आहे. मी आता इथं तालुक्याचा प्रतिनिधी आहे. मी मराठाच आहे. मला आहे कळवा नाही असं आता आलं रिक्वेस्ट करायला तू मान्य केलं पाहिजे असं माझं मत. आणि तुझं काय आहे ते शपथ खोटी ठरते तुम्हाला असं काय होत परत नाही. तेच सांगू माझ्या मनात तुम्ही ऐका फक्त ऐका तुम्ही ते काय बोलता ते ऐका तुम्ही आता शपथ खोटी ठरत नाही. नका देऊ. महाराज हो का काहीच वाटत नाही त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अडकले धर्मसंकट फक्त विषय राहिला मनोजदारांच्या उपोषणाचा. बाकीचं काय मला असं वाटत नाही की समजा महाराजांची शपथ खोटी ठरती किंवा अजून काय. आता ते 20 तारखेला होणार आहे. पहिलं मेन आपलं काय आहे, याची तब्येतीची काळजी. आता मनोजदादाच्या बाबतीचा विषय असेल तर मग तिकडे ते आता तुम्ही प्रयत्न करा मला जागा सोडवण्याचा आहे तुमची यंत्रणा आहे ना. मी आजी दादा प्रश्न सोडू शकतो. मला असं वाटतं की आजी दादा प्रश्न सोडू शकतो. आजी दादा जर स्वतः हे 1 महिना आम्ही तिथे गेले ना मी तर तुम्हाला गेले मला वाटते का सोडते. आणि सगळ्यांना माहिती आहे आजी दादा आपल्या दादाचे एकदम जवळचे करणारच ते पण एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याला थोडा वेळ लागतो. नाही शब्द ती द्यायचे पण होणारच नाही आहे. ते फार नाही पण लांब नाही, 4-5 दिवसावर मी म्हणतो 20 नाही 25 ला होत 5 दिवसात होणारच आहे. पण जर आजी दादांनी एखादी हे दिली आपण काय म्हणतो बाईट दिली आणि दादा तुम्ही उपोषण सोडा तुम्हाला आरक्षण मिळून द्यायची जबाबदारी माझी तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने त्या आदेशाने सगळे चोरी जे आहे ते आहे त्या पद्धती तुम्ही म्हणतात त्या व्यक्तीने सोडतील ना ती प्रयत्न करायला काय हरकत पण आजी दादा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले ना. मुख्यमंत्र्यांनी पण शब्द दिले ना. मला असं पूर्ण माहिती नाही त्यांच्यातून सरकार थोडं मिक्स असल्यामुळं त्यांच्या संभ्रम नाही, फडणवीस साहेब काय म्हणतात नाही असं म्हणत असं म्हटलं ना असं नाही करता येत असं काहीतरी म्हटलं मग त्यावेळी नाही का मनोज दादा परत त्यांनी हे केलं त्यांच्यातच हे संभ्रम आहे त्या दोघांना असं आहे काही मला पूर्ण कल्पना नाही. तुम्ही मनोज दादांचे पूर्ण असं त्यांच्या इच्छा ऐकतो सलाईन चालू आहे पाणी घेतो सलाईन चालू आहे पाणी घेतो ते
डॉक्टर भाऊ शिंदे संध्याकाळी शुगर चेक होती, BP चेक होती, BP एकदम नॉर्मल आहे, शुगर फार कमी झाली. इथं कोणी डॉक्टर आहे का? आहेत ना. काय परिस्थिती? चालेल लावले, शुगर नॉर्मल झाली, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. डॉक्टरांचं करतो मी प्रयत्न. फक्त शांत मी करतो. नाही ते नाही, तुम्ही प्रयत्न करा, आम्हाला बरं वाटतं. करतो जरा शांत. कधी गेले? परवा किती सकाळी 105 होती, पण आता तरी पण आता जस्ट आलं ना, किडनी पण थोडी स्ट्रेस व्हायला सुरुवात झाली. 1.5 होते, प्लेट 1.10 झालं. ऑपरेशन सोडलं पाहिजे ना. थांबावा लागू शकतो, सोडलेलं चांगलं राहील ना. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.